हौस फार मला, की सगळ्यांचे पदार्थ चांगले व्हावेत असं मला वाटतं ना, म्हणून मी इथून तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स किंवा माझ्या टिप्स सांगते. हां, मी नक्की दिवाळीला तुमचे पदार्थ चांगले होणार ह्याची मला खात्री आहे. तर आज आत्ता मी तुम्हाला आणखी एक पदार्थाची टिप्स सांगणार आहे, ती म्हणजे शंकरपाळे. शंकरपाळेच्या बऱ्याच प्रकार आहेत नाही का. माझ्या मैत्रिणी करतात, चौकोनी-चौकोनी करतात. त्याच्यामध्ये मग मैदा आणि रवा टाकतात त्या, असं बरंच काय-काय करतात. पण माझी पद्धतची कशी आहे ती म्हणजे आपल्या लहानपणापासून जे आपण शंकरपाळे खातो ना, की जे चहात बुडवले की होडीसारखे तरंगतात वगैरे आणि खुसखुशीत असतात, असे शंकरपाळे मला आवडतात. म्हणून मी तो शंकरपाळे तसे कसे करायचे ते त्याबद्दल तुम्हाला काही टिप देते. आणि नक्की 100% चांगले होतील ह्याची मला खात्री आहे. तुम्ही डोळे मिटून करा ह्या पद्धतीने. हं. तर मी काय करते, 1 वाटी दूध घेते, 1 वाटी साखर घेते आणि पाऊण वाटी तेल घेते. तेल म्हणजे वास न येणारं कोणतंही रिफाईंड तेल, वास येऊ नये म्हणून. 1 वाटी दूध, 1 वाटी साखर, पाऊण वाटी तेल. हे सगळं गॅसवर ठेवायचं. साखर विरघळेपर्यंत ढवळायचं. साखर विरघळली की खाली उतरवायचं. आणि त्याच्यामध्येच थोडंसं गरम असताना त्याच्यामध्ये मावेल तितका मैदा आणि थोडीशी कणिक टाकते त्याच्यामध्ये. असं ह्याच्यामध्ये जवळ-जवळ 4-5 वाट्या मैदा मावतो ह्या प्रमाणामध्ये आणि शिवाय थोडीशी कणिक टाकते. आपल्याला गिल्टी वाटायला नको, अगदीच मैद्याचे करतोय म्हणून थोडी कणिक टाकते आणि मग हे सगळं मिश्रण सारखं करून ठेवते. आणि हे गार झालं की चांगलं मळायचं आणि मी तर ओट्यावरतीच मोठ्या-मोठ्या पोळ्या लाटते आणि तिथे काप करून ठेवते चौकोनी आणि तळते. आणि छान असे खरपूस असे तळून घ्यायचे आणि तुमचे शंकरपाळे नक्की चांगले होतील याची मला गॅरंटी आहे. ह्या पद्धतीने तुम्ही केलेत तर. तर असे शंकरपाळे तुम्ही नक्की करून ठेवा. आता आणखी एक तुम्हाला टिप देणार आहे, ती म्हणजे करंज्या. करंज्या पण मऊ नाही आवडत आपल्याला बाहेरचं आवड खुसखुशीत पाहिजे नाही का. मऊ करंजी पडली तर लोक म्हणणार करंजी मऊ पडली, असं नको व्हायला. मग मी काय करते, करंज्या घेताना मी असंच करते. ओल्या नारळाचं सुखं पुरण करते. काहींच्याकडे सुक्या नारळाचं पुरण करतात तरी हरकत नाही, पण मी कोकणातली असल्यामुळे मला ओल्या नारळाचं जास्त कौतुक आहे. त्यामुळे ओल्या नारळामध्ये साखर घालून पण त्याचं पुरण सुखं करते. म्हणजे अगदी सुक्या नारळासारखं माझं पुरण होतं. पण जेव्हा गरम होते करंजी तेव्हा त्यातला ओलावा आपल्याला खाताना कळतो आणि तो मला अतिशय आवडतो. म्हणून ओल्या नारळाचं सुखं पुरण करून ठेवायचं, अगदी सुखं. वडी होईल तिथपर्यंत पण चांगलं असं म्हणजे चांगलं ढवळायचं, म्हणजे त्या खडे होणार नाही तसं. आणि हे झालं पुरण. आणि आता वरची पारी महत्त्वाची आहे. त्या पारीमध्ये मऊ नाही पडता कामा ना. मग त्याच्यामुळे मी समजा 2 वाट्या मैदा घेतला तर त्याच्यामध्ये 4 टेबलस्पून गरम तेल टाकते. सगळ्या मैद्याला चांगलं असं लावून घेते. त्याचा मुटका वळतो की नाही बघते. असा मुटका वळला याचा अर्थ माझं मोहन चांगलं आहे, व्यवस्थित आहे. आणि एकीकडे 4 वाट्या मैदा असेल, 2 वाट्या मैदा असेल तर जवळजवळ अर्ध्या वाटीपेक्षा थोडं कमी बारीक रवा घेऊन पाण्यामध्ये थलथलीत भिजवून ठेवते. आणि सगळं हे होईपर्यंत, सगळ्याला मैदा लावून घेईपर्यंत मग ते रवा भिजतो आणि मग तो भिजलेला रवा त्याच्यामध्ये टाकते, थोडंसं मीठ टाकते आणि सगळं एकत्र करून घेते. आणि मग अजून जरा सुखं असतं ते, मग त्या एक बाजूला पाववाटी दूध घेते आणि दुधामध्ये ते कणिक मळते. दूध घालायचं थोडंसं, सगळं एकदम नाही घालायचं, थोडं दूध घालायचं. कारण रव्यामध्ये पाणी असतं नाही का, थोडं दूध घालायचं आणि बघायचं बळता येते का. चांगला गोळा झाला तर ठीक आहे, जर पाववाटीपेक्षा सुद्धा कमी दूध तुम्हाला लागू शकतं. आणि मग चांगला तो दूध का घालायचं, तर दुधामुळे करंजीला रंग चांगला येतो. आपल्याला पदार्थ दिसायलाही चांगला पाहिजे नाही का. असे काळी झालेली करंजी वगैरे मला आवडत नाही. मला स्वतःला सोनेरी करंजी आवडते, पण खुसखुशीत. आणि त्यामुळे सोनेरी करंजी रंग येण्याकरता दुधामध्ये करायचं. म्हणून तर आपण शंकरपाळ्याचं दुधात करतो. पाण्यामध्ये शंकरपाळे करू शकतो आपण, भिजवतात मैदा काही लोकं, पण मी दुधामध्ये करते. का तर दुधामध्ये शंकरपाळ्याचा रंग पण फार सुंदर येतो. काळपट शंकरपाळे आपले पडत नाहीत. दिसायलाही पदार्थ छान दिसतो ना, म्हणून त्याच्याकरता दिसणं आणि खुसखुशीतपणा दोन्ही पाहिजे आपल्याला. आणि मग अशा करंजीचं आपण संबंध बाहेरचं आवड मळून घ्यायचं आणि मग पारी लाटायची, पातळ लाटायची पारी, खूप जाड नाही करायची. पारी जास्त पातळ करायची आणि त्याच्यामध्ये जे पुरण आपलं सुखं आहे ते घालायचं आणि कणिक सगळ्या बाजूंनी ती करंजीचा आकार देऊन बंद करायची. सुखं असेल तर सुखं घाला त्याच्यामध्ये तुमचं पुरण आणि चांगल्या प्रकारे तळून घेतल्या की तुमची करंजी उत्तम होणार, ह्याच्याबद्दल मला खात्री आहे. इथे मी तुम्हाला करताना दिवाळीमध्ये व्हिडिओ दाखवता आला तर नक्की करून दाखवते व्हिडिओ, पण मला माहिती नाही, इथे व्हिडिओग्राफर नाही आहे ना, त्यामुळे इथे व्हिडिओ कोण काढणार मी करत असताना, पण नक्की करून दाखवीन. तर ही एक आणखी टीप आहे माझी. आता 2च टिप्स सांगते फक्त. एक म्हणजे
चकलीची भाजणी तर मी इथे करून दाखवू शकत नाही, पण त्याचं प्रमाण जे काही तुमचं असेल ते तुम्ही घ्या. हं, त्याच्यामध्ये मोहन घाला, काही करा. पण मी एक टिप तुम्हाला नक्की देईन, की नेहमी मी करताना कितीही वर्ष चकल्या केल्या, अगदी विकतची भाजणी असो, घरी केलेली असो, कधीही चकल्या केल्या, तरी माझी एक पद्धत आहे, की 1 वाटी भाजणी घ्यायची. 1 वाटी भाजणी घेतल्यानंतर त्याला तुम्हाला जे हवं आहे त्याप्रमाणे तेल घाला. मी पाण्यामध्ये तेल टाकते आणि पाणी गरम करते, अशी माझी पद्धत आहे. आणि त्या भाजणीमध्ये मी तिखट, मीठ, तीळ-बीळ सगळं काय ते टाकते. अशी माझी पद्धत आहे. तुमची जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही ती भाजणी भिजवा. हं. आणि मग ती 1 वाटी जी भाजणी आपली जे आपण मळून ठेवल्या ना, त्याच्या चकल्या करून बघायच्या. जर चकली कशी होते ही ट्रायल आहे बरं का. चकली माझी दिवाळीला खूप करायची मला डबाभर, हो की नाही. तर 1 वाटीच्या आधी 7-8 होतात त्या करून बघायच्या आणि तळून चांगल्या छान तळून बघायच्या मन लावून. आणि खुसखुशीत झाल्या याचा अर्थ माझं मी 1 वाटीला घेतलेलं माझं तेलाचं प्रमाण बरोबर आहे. पण ती चकली माझी मऊ पडत असेल तर ह्याचा अर्थ माझं तेलाचं प्रमाण, मला मोहन आहे ते मोहन मला आणखी घालायला पाहिजे. साधारणपणे माझी आयडिया अशी असते, की ताजी भाजणी असेल तर 1 वाटीला 1 चमचा तेलसुद्धा पुरतं. अगदी पाण्यामध्ये घालून म्हणजे 1 वाटी पाणी घ्यायचं. 1 वाटी भाजणी अशी डोंगरासारखी भरून घ्यायची, वाटी सपाटी घ्यायची, भाजणीने भरून घ्यायची, अशी पोकळ असतं ते. आणि मग 1 वाटी 1 चमचा तेल मी त्याच्यात टाकते. पण समजा 1 चमचा तेल टाकून माझी भाजणी नाही झाली चांगली चकली, तर मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणखी टाकून मळताना थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा ती चांगली मळायची. आणि 1 वाटी चकल्या ज्या आहेत 1 वाटीच्या, त्या पहिल्या आधी करून बघायच्या, की मग मला समजतं की माझं तेलाचं प्रमाण काय आहे. आणि मग तुम्ही एकदम 1 किलो भाजणीमध्ये तेल टाकलं तर मग बिघडू शकतं ना. मग सगळ्या चकल्या मऊ पडल्या तर सगळी मजाच जाते त्याची ना. म्हणून आपण स्वतःला हुशार न समजता 1 वाटीचं करून बघते अजूनसुद्धा या वयाला मी. 1 वाटी करते, बघते बरोबर चांगलं झालं आहे ना, याचा अर्थ माझं तेलाचं मोहन आज जे मी घातलं आहे ते बरोबर आहे. तिखट-मीठ आपण ॲडजस्ट करू शकतो, पण तेलाचं तुम्हाला परफेक्ट प्रमाण मोहनाचं कळलं पाहिजे. आणि त्यामुळे 1 वाटीचा भाजणीची तुम्ही नक्की चकल्या करा आधी. 7-8 चकल्या होतात त्याच्या, त्या पहिल्या करून बघा आणि मग तुम्हाला समजेल की आपलं मोहन बरोबर आहे का, घालायला पाहिजे ते कळतं. आणि मग बाकीचं पीठ भिजवायचं. मग तुम्ही शांतपणे 4 तास करा ना चकल्या, तुमच्या चकल्या चांगल्या होतील. हं. ही एक टीप आहे. आणि आता आणखी एक शेवटची टीप आहे, ती म्हणजे शेवेची. शेव माझी चांगली होते. बऱ्याच प्रकारच्या शेव आहेत, कितीतरी प्रकारच्या आहेत. लसूण शेव आहे, ओवा शेव आहे, अमकं आहे, सगळे बरेच प्रकार आहेत. हं. पण तुम्ही ओवा डायरेक्ट टाकला तर नेहमी त्या आपल्या म्हणजे शेवेच्या ज्या खालची चाळणी असते ना, त्याच्यामध्ये नक्की ताटलीमध्ये ते अडकतं. त्यामुळे ओवा टाकताना मी ओव्याचं पाणी तयार करते. ओवा भिजवते पाण्यामध्ये चांगला. तो भिजवल्यानंतर ते गाळून घेते आणि ते पाणी मी त्याच्यामध्ये टाकते. म्हणजे कुठे अडकायची भीती नाही. करायला गेल्याने मध्येच अडकलं तर आपली पंचाईत पडते ना. तो एक प्रकार करते. आणि दुसरी गोष्ट मी काय करते, की साधी आपली शेव करताना, बारीक शेव करताना मी कोणतंच मोहन घालत नाही. साधी डाळीचं पीठ घ्यायचं, त्यात तिखट, मीठ, हळद थोडीशी टाकायची, काय जे ओव्याचं पाणी ते टाकायचं आणि जरासं सैलसर मला हातात घेऊन मला त्या आपल्या ज्याने चकलीचं पात्र असतं त्याच्यामध्ये मला घालता येईल इतपत सैल करायचं. अगदी घट्ट पण नाही करायचं. आपल्या हातात घेऊन ते घालता आलं पाहिजे व्यवस्थित जरा. एवढा गोळाला सैल करायचा. आणि मग तो तेवढं तेल केल्यानंतर त्या तुम्ही डायरेक्ट तेल गरम केलं तर तुम्ही फिरवलं तर तुमच्या चकल्या त्या तुमच्या करंजी आपलं काय म्हणतात ते शेव असते, ती शेव तुमची नक्की चांगली होते. एक विदाऊट मोहन, काहीही मोहन घालायची गरज नाही आहे. तिखटसं खूप घालायची गरज नाही आहे. बाकीचे पदार्थ तिखट खूप असतात. त्यामुळे हे सगळे तिखट पदार्थ, खूप तिखट शेव नको आहे मला. तिखट जाड शेव हवी असेल तर त्याच्याकरता वेगळी पद्धत आहे आणखीन. पालक शेव, लसूण शेव, त्याच्याकरता आपण मोहन घालतो, जाडी शेव करतो ती. पण ही बारीक नॉर्मल शेव सांगते मी तुम्हाला, की जे आपले 1 वाटीमध्ये त्या समजा मी केलं असतं छोट्याशा ह्याच्यामध्ये एक म्हणजे माझ्याकडे चकली पात्र जे आहे त्याच्यामध्ये भरून मी उंडा भरून त्यात टाकला आणि माझी शेव पाडली मी, तर ती शेव माझी अशी 5-6 चव असे एकावर एक होतात. आणि मग ती तुम्ही चुरा बारीक थोडीशी करून तुम्ही डब्यात ठेवू शकता. पण मोहन घालायची गरज नाही शेव करताना, साधी शेव करताना नेहमीची. फक्त ओव्याचं पाणी करून त्यात घालते मी.
एवढंच फक्त. ही एक टिप आहे. अशा बऱ्याच टिप आहेत बरं का. आता शेवटची टिप माझी जी आहे ती म्हणजे गुळाची पोळीची. पण ती गुळाच्या पोळ्या करेपर्यंत मी इंडियामध्ये पोहोचणार आहे बरं का. आणि त्यामुळे गुळाची पोळी मी व्हिडिओग्राफरला बोलवीन आणि त्याच्यासमोर तुम्हाला माझ्या गुळाच्या टिप्स ज्या आहेत, गुळपोळीच्या ज्या टिप्स आहेत त्या तुम्हाला तेव्हा मी नक्की सांगेन आणि त्या तुमच्या नक्की चांगल्या होतील मला याची गॅरंटी आहे. आणि आत्तापर्यंत त्या सगळ्या टिप्स दिल्या त्या तुम्ही या दिवाळीत करून बघा, नवरात्रात करून बघा आणि तुम्हाला आवडेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं सगळे म्हणतात म्हणून मी म्हणते बरं का. पण तुम्ही जर का केलंत ना तर तुम्हाला आणि चांगलं आलं तर मला कमेंट लिहिलंत मला कमेंट्समध्ये तरी मला खूप आनंद होईल की आपल्या टिप्स सगळ्यांना उपयोगी पडल्या. धन्यवाद.